आता कार्तिक स्वामींनी आपल्या मित्रासाठी हे व्रत केलं आणि त्याची मित्र भेटीची इच्छा पूर्ण झाली. कार्तिक स्वामीच्या मित्रांनी हे व्रत नीट समजून घेतलं. मनामध्ये लग्न करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी सुद्धा 16 सोमवारचं व्रत केलं. आणि आश्चर्य झालं, या ब्राह्मण मित्राचं व्रत पूर्ण झालं आणि त्याला परदेश गमनासाठी जावं लागलं. आणि योगायोगाने वाटेमध्ये एक नगर लागलं आणि त्या नगरच्या राजाने आपल्या कन्येचा विवाह मांडला होता. या राजाने की नाही एका हत्तीणीला सुंदर सजवलं होतं आणि हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि हत्तीणीला मांडवात सोडून दिलं. ही हत्तीण फिरता फिरता या ब्राह्मण मुलापाशी आली आणि त्या मुलाच्या गळ्यात तिने माळ घातली आणि मग राजाने आपल्या मुलीचा विवाह या मुलाशी करून दिला. त्यांचा संसार सुरू झाला. पुढे जाऊन राजकन्येने आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारला की का हो, तुम्हाला मी कशी काय प्राप्त झाले? त्यावर त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं की त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्याची पुण्याई म्हणून तू मला प्राप्त झाली. झालं. राजकन्येने मनात निर्धार केला की आपल्या पोटी पुत्र जन्माला यावा म्हणून तिने 16 सोमवारचं व्रत केलं. सर्व गुण संपन्न पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. त्या मुलाचं अतिशय कौतुकाने पालनपोषण करू लागली. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. जसा मोठा होऊ लागला ना, तसा ज्ञान संपादन करू लागला. आणि पुढे जाऊन त्या मुलांनी आपल्या आईला प्रश्न केला की माते, तुझ्या पोटी माझ्यासारखा एवढा आज्ञाधारक सर्व गुण संपन्न पुत्र कसा काय जन्माला आला? त्यावर त्याची आई म्हणाली की अरे बाळा, मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्याची पुण्याई म्हणून, त्याचा प्रसाद म्हणून तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. मुलांनी ऐकलं. या मुलांनी राज्यासनावर बसण्याची इच्छा मनी धरली. आश्चर्य घडलं. एका नगरच्या राजाने आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह या मुलाशी लावून दिला. त्या राजाला वारस नव्हता म्हणून त्यांनी या मुलाला म्हणजेच आपल्या जावयाला सिंहासनावर बसवलं आणि हा ब्राह्मण मुलगा पुढे जाऊन राज्यकारभार करू लागला.